आता बनवूया डाळ रेसिपी। तर इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तुम्ही इथे उडदाची डाळ, मुगाची डाळ अशी कुठलीही डाळ घेऊ शकता। तर ही डाळ 4 ते 5 तास आधी भिजत घातली होती पाण्यामध्ये। आता भिजून झालेली आहे ही डाळ। तर भिजून घातल्यावर आता ही जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। तर आता मिक्सरमधून डाळ बारीक करून घ्यायची आहे जाडसर। तर आता मिक्सरमधून काढून घ्यायची आहे जाडसर डाळ। तर हे अद्रक, आता तुम्हाला आवडत असल्यास हिरवी मिरची पण टाकू शकता। हिरवी मिरची टाकल्यामुळे चव चांगली लागते। लहान मुलांकरता तिखट टाकायचं आहे ते। तर इथे अद्रकीचे काही तुकडे टाकलेले आहेत। जिरं, तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त किंवा हिरवी मिरची, हळद, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मीठ टाकल्यानंतर हे सर्व एकत्र करून घेऊन मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून जाडसर काढून घ्यायचं आहे। तर बघा इथे जाड काढून घेतलेलं आहे, पण घट्ट होण्यासाठी इथे 2 चमचे बेसन आणि काही तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे कुरकुरीत होण्यासाठी। बेसन आणि तांदूळाचं पीठ आणि 2 कांदे कापून टाकलेले आहेत। तर आता वडा कसा करायचा हे सर्व मिक्स केल्यानंतर वडा कसा करायचा ते बघूया। तर आधी हातावर कसा करायचा ते बघूया। बघा इथे हाताला तेल लावून, दोन्ही हाताला तेल लावून असा हातावर करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हातावर जमत नसेल तर असा बटर पेपर मिळतो, त्या बटर पेपरला तेल लावून बघा असा बारीक करून घ्यायचा आहे। ज्यांना वडा जमत नाही आहे ही ट्रिक त्यांच्यासाठी आहे। बघा असा गोळा घेऊन असा गोल थापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही कुठलाही वडे बनवू शकता, कुठल्याही डाळीचे बटर पेपर आणून। बघा असा काढून घ्यायचा आहे वर उचलून हातावर गोल झालेला आणि कढईमध्ये टाकायचा आहे। बघा कसा छान गोल झालेला आहे। तुम्ही बटर पेपरवर कुठल्याही प्रकारचे वडे बनवू शकता, ही याच्यामध्ये ट्रिक आहे। अगदी याच्यावर थालीपीठ पण, कसलंही थालीपीठ असलं तरी याच्यावर करू शकता बटर पेपरवर।
आता हे तळून घ्यायचं आहे असं हातावर काढून. तर आता हे तळत आहे. आता हे ब्राऊन कलरचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं. तर आता परत थापत आहे. बघा ब्राऊन कलरचे होतच आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघा असे कुरकुरीत डाळवडा आता तयार आहे. जाडसर काढल्यामुळे हा अगदी कुरकुरीत होतो. तर डाळवडा रेसिपी कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारे डाळवडा रेसिपी. तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि जमतील तर नक्कीच करायला अगदी सोपे आहे ते. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता ज्यांना वडा करणं येत नाही त्यांच्यासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही सणासुदीला भजे तर नक्कीच खाता, पण असं डाळीचे वडे एकदा करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील आणि इतरांनाही नक्कीच आवडतील.